अमरावती जिल्ह्यात लवकरच इलेक्ट्रिक एसटी बस धावणार आहे। मार्च अखेरपर्यंत पहिल्या टप्प्यात 20 बसेस धावणार असल्याची शक्यता आहे। यासाठी 4 बसस्थानकांमध्ये चार्जिंग स्टेशनच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे। अमरावती जिल्ह्याला स्थानिक एसटी प्रशासनानं 68 इलेक्ट्रिक बसेसची मागणी केली आहे। त्यापैकी अमरावती आगारात लवकरच काम पूर्ण होणार आहे। तांत्रिक अडचणी दूर करून त्यानंतर या एसटी बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होईल। मार्च अखेरपर्यंत पहिल्या टप्प्यात 20 इलेक्ट्रिक एसटी बस धावणार आहे। लवकरच सर्वसामान्य जनतेचं प्रदूषणमुक्त वातानुकूलित प्रवासाचं स्वप्न पूर्ण होणार आहे। वातावरणातील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसंच इंधनावरचा खर्चाचा भार कमी करण्यासाठी महामंडळानं इलेक्ट्रिक बसेस आपल्या ताफ्यात आणण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी अमरावतीसह 4 बसस्थानकांमध्ये चार्जिंग स्टेशनच्या कामाचा सुरुवात करण्यात आली आहे। एक बस पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 3 तासांचा अवधी लागतो। कमी दाबानं वीज पुरवठा होत असल्यास हा कालावधी आणखी वाढू शकतो। त्यामुळे अशा ठिकाणी महावितरणकडून स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर दिला जाणार आहे। इलेक्ट्रिक बस एकदा पूर्णपणे चार्ज केल्यास किमान 300 किलोमीटर धावते, तर डिझेलच्या तुलनेत विजेवर होणारा खर्च कमी आहे। तसंच देखभाल दुरुस्तीचाही खर्च बराच कमी आहे।